आणि हिम्मत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज दिलंय। हिम्मत असेल तर मंडल आयोगाला संपवून दाखवा असंही छगन भुजबळ म्हणतायत। मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आणि त्यावर भुजबळांनी सुद्धा जरांगेंना आता थेट इशारा दिलाय। कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतली, त्याच्या माझ्याजवळ सह्या आहे दोघांनी। मराठ्यांच्या त्या सगळ्या कायदेशीर जर दगाफटका झाला मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। यांनी नुसतं दाखल करू द्या, आता यो बैठक घ्यायला लागलाय ना, याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। पण मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोर्टात याचिका दाखल करू द्या, काही करू द्या, मी तोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मी। पण मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळून देईल। या कायद्याचं काय व्हायचं असेल तरी त्यांना करू द्या। पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना। 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा। म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं। त्यांची हिम्मत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी। सांगितलं होतं मी, तू पुलावर उभा राहा मोजायला म्हणून। 64 किलोमीटर लाईन होती मराठ्यांची आणि एकूण 27 टप्पे होते मराठ्यांचे। ते बी सांगतो म्हणा तुला पहिल्यांदा सांगितलं होतं मी, ते पुलावर थांब एखाद्या उभा रुंग वहीन ते घेऊन। तो थांबला नाही, तुला कसे दिसते 3 कोटी मराठी? त्याला आणखीन समजून सांगा, मला चॅलेंज देऊन तो चॅलेंज करायला येऊन गोरगरिबाचं वाटोळं करेल। याने जर पुन्हा पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाहीये। मी 100% चॅलेंज करील। मग त्याच्या चेतवणीमुळे त्याला थांबायचं। सामान्य ओबीसीना सांगा, नसता मी चॅलेंज करणार आहे। मी वकिलाची बैठक लवकरच घेणार।